नमस्कार मंडळी, आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. गेली 1.5 वर्ष मी यूट्यूबवर काम करते. तुम्ही मला माझ्या रेसिपीच्या माध्यमातून पाहताय. शॉर्ट व्हिडिओमध्ये, डिटेल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतात आणि भरभरून प्रेम दिलंय. सर्वात आधी तर त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तर जसे जसे रेसिपीज आपण पोस्ट करतो, कमेंट बॉक्समध्ये ना आपल्याला पाहणाऱ्यांचे छान छान कमेंट्स येतात. त्याचसोबत पर्सनल सुद्धा काही कमेंट्स येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी मी एकटीच हँडल करत असल्यामुळे बऱ्याच वेळा काही कमेंट्सला उत्तर द्यायचे राहून जातात आणि मग आपले जे प्रेक्षक आहे, आपला यूट्यूब फॅमिली आहे, त्यामधल्या काही जणांना राग सुद्धा येतो की आम्ही कमेंट्स करतो आणि तू रिप्लाय करत नाही. कमीत कमी रिप्लाय तर करायला हवं आणि हे साहजिक आहे. तुम्ही तुमचा इतका किमती वेळातला वेळ काढून व्हिडिओज पाहतात, कमेंट करतात आणि कधी राहून गेलं तर राग येणं साहजिक आहे. म्हणून म्हटलं की आपण एक व्हिडिओ करावा ज्यामध्ये प्रश्न उत्तर असतील, तुमचे प्रश्न आणि मी सगळ्या उत्तरं देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तर मग आपण प्रश्न उत्तरांच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वप्रथम आपण काही कॉमन प्रश्नांची उत्तरं पाहून घेऊया जी रोजच आपल्या कमेंट बॉक्समध्ये असतात. पहिला प्रश्न आहे, तुम्ही कुठले आहात आणि कुठे राहतात? तर आम्ही मूळचे खानदेशी आहोत. पाचोरा तालुक्याजवळच माझ्या वडिलांचं गाव आहे. माझं सासर सुद्धा तिथेच आहे. पण माझे वडील लग्नाच्या आधीपासून नाशिकला शिफ्ट झालेले आहे, म्हणून मी लहानाची मोठी नाशिकमध्येच झाले. आता सगळं काही नाशिकमध्ये असतं, म्हणून कोणी विचारलं की तुम्ही कुठले आहात तर नाशिकचेच आहोत असं सांगितलं जातं. माझं सासर पाचोरा तालुक्याजवळ गाव आहे, तिथलं आहे. आणि कुठे राहतात म्हणाल तर माझे मिस्टर फौजी आहे, फौजी पत्नी आहे, त्यांच्यासोबत राहतो. तर 3-3 वर्षाने त्यांची जिथे जिथे पोस्टिंग येईल तिथे तिथे आम्ही राहत असतो. तर आत्ता सध्या तरी मी आसाम गुवाहाटीमध्ये राहते. की व्लॉगिंग करशील का भविष्यात? तर हो, नक्कीच. जर प्रेक्षकांना, आपल्या यूट्यूब फॅमिलीला व्लॉगिंग बघायला आवडणार असेल तर हो, नक्कीच मी व्लॉगिंग सुद्धा करेन. रेसिपी चॅनलच का सुरू केलं? तर रेसिपी चॅनल सुरू करण्यामागचं कारण, मला स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे लहानपणापासूनच. तर मी 5वी-6वीत असतानाच मराठी चॅनलवर विष्णू मनोहर सरांचा कुकिंग शो यायचा, मेजवानी परिपूर्ण किचन म्हणून. त्यावेळेसपासून मी इतकं ते बघायचे. रोज 1:30 ते 2च्या दरम्यान काहीतरी यायचं, मला एक्झॅक्ट टाईम नाही आठवत आहे. तेव्हापासून मला स्वयंपाकाची खूप आवड लागलेली. सर जशी जशी रेसिपी करायचं आणि दाखवायचं ते मी लिहून घ्यायचे आणि आईला ट्राय करायला सांगायचे, मी करायचे. मास्टरशेफ मी खूप बघायची. मला स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे. 2-3 बुक्स मी तयार करून ठेवलेले आहे लिहून, त्यासुद्धा तुम्हाला कधीतरी दाखवेल. अशी स्वयंपाकाची आवड होती आणि मी वेगवेगळ्या नवनवीन गोष्टी घरात ट्राय करत होते. आईने कधीच रोखलं नाही की हे करू नको, ते करू नको, भांडी पडतात, असं कधीच नाही. तिचा नेहमी सपोर्ट असायचा की तुला आवडतंय ना, तू कर. अभ्यास करून ही गोष्टही मला आवडायची आणि मी करायचे. आणि लग्नानंतरही सगळ्यांना स्वयंपाक घरात माझा खूप आवडायचा. आम्ही दोघं लखनौला होतो तेव्हा सुद्धा मी नवनवीन काहीतरी बनवतच असायचे. तर म्हणून मी रेसिपीचं चॅनल सुरू केलं, कारण मला यामध्ये खूप आवड होती. कमेंट आहे, आरती मी तुझे व्हिडिओ रोज बघते, हे सांग ना तुझ्या घरातले सगळे कामं तूच करते का की मदतनीस आहे? तर तुम्ही व्हिडिओ रोज पाहतात यासाठी तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. घरातली सगळी कामं मीच एकटीने करते, कारण आसाममध्ये आहे म्हणून मदतनीस नाही ठेवली आहे. मदतनीस न ठेवण्याचं कारण हेच की इथे ते आसामी भाषा बोलतात आणि त्यांना आपली हिंदी इतक्या पटकन कळत नाही आणि आसामी मला कळत नाही, म्हणून मदतनीस तर नाही ठेवली. सगळी कामं मीच करते, फक्त कपड्याला मशीन आहे तितकंच. तुझ्या बेबीला सांभाळून सगळं कसं करते? यूट्यूबचं शूट कोण करतं? यूट्यूबचं शूट मीच करते. यूट्यूबची सगळी कामं मीच हँडल करते. शूट करणं, एडिट करणं, टेक्निकल गोष्टी, सगळे गोष्टी यूट्यूबच्या मीच करते. बेबीला सांभाळून सगळं कसं करते? तर विहान 4 वर्षांचा आहे. तो खूप समजूतदार बाळ आहे, त्याचा मला कुठलाही त्रास नाही आणि विहानला सांभाळण्यात त्याच्या बाबांची खूप मदत होते. आता तर तो 1 वर्षापासून शाळेत जातो, म्हणून सकाळी त्याच्या बाबांचं ड्युटी आणि त्याच्या शाळेचा टाईम एकच आहे. नाश्ता टिफिनचाही गोंधळ असतो, म्हणून सकाळचं त्याचं आवरणं त्याचे बाबा बघतात, त्यांची खूप मदत होते. संध्याकाळी जर त्यांना वेळ असला तर ते त्याला सांभाळतात, मग मी माझे यूट्यूबचे कामं करते. तो शाळेत गेल्यानंतर मी शूट वगैरे करते. पुढची कमेंट आहे कल्पना घोगळे यांची, तुझ्या सर्व रेसिपीज खूप छान असतात. केवढीशी तू आणि मोठ्या अनुभवी बाईला लाजवेल इतका छान, मस्त आणि सराईतपणे स्वयंपाक करतेस. थँक्यू सो मच. दिसायला खूप सुंदर आहे. देवाने सर्व कसं भरभरून दिले. तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतके छान कमेंट करतात आणि खरंच देवाचे मानावे तितके आभार कमी आहे. देवाने सगळ्या गोष्टी खूप छान दिलेल्या आहे. मी रोज 1:30 वाजता तुझ्या पदार्थांची वाट बघत असते. मला एक प्रश्न होता, तू बरेचदा
भाजणीत वाटण करताना खडा मसाला घालून वाटण करते, भाजीत पुन्हा गरम मसाला पावडर घालते, तर ती पावडर विकतची कोणत्या कंपनीची आहे की तू घरी केलेली आहे ते कृपया सांगावे. तर तुम्ही 1:30 वाजता वाट पाहून माझे व्हिडिओ पाहतात, यासाठी तुमचे खूप खूप आभार. तर खडे मसाले रेसिपीनुसार का वापरते ते मी तेव्हा सांगत असते. पावडर म्हणाल तर मी घरी करते, तिची रेसिपी लवकरच सगळ्यांसोबत शेअर करेन. पुढचे काही प्रश्न आहे की हॅलो ताई, तुमचं शिक्षण काय झालेलं आहे आणि तुम्ही इतक्या वेगवेगळ्या रेसिपी दाखवतात, तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे का? माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. इतक्या नवनवीन रेसिपी दाखवता हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलाय का? तर नाही, मी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेला नाही. तर पुढचा प्रश्न आहे की तुम्ही यूट्यूब जर्नी सांगा, यूट्यूब का सुरू केलं आणि यूट्यूब सुरू करण्यामागचं कारण. तर यूट्यूब का सुरू केलं हे सांगण्याआधी ना मी थोडीशी त्याआधीची स्टोरी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. तर यूट्यूब सुरू करणं माझ्या डोक्यात कधी आलं आणि का आलं ते आधी सांगते. तर लग्न झाल्यानंतर 2 वर्ष मी कधी सासरी कधी माहेरी या पद्धतीने राहत होते, कारण माझं थोडंसं एज्युकेशन राहिलेलं होतं, ते सुद्धा मी पूर्ण करत होते. आणि सुरुवातीचे 2 वर्ष माझे मिस्टर काश्मीरमध्ये होते. 2 वर्षांनंतर त्यांची ट्रान्सफर झाली लखनौला, UP-मध्ये. मग आम्ही सोबत गेलेलो, क्वार्टर वगैरे मिळालं, तेव्हा माझं एज्युकेशन पूर्णच होत आलेलं होतं. मग आता तिथे गेल्यानंतर आम्ही विचार करत होतो की पुढच्या गोष्टी सगळ्या कशा करायच्या. त्याचसोबत मग लग्नाला 3 वर्ष झाली म्हटल्यावर घरच्यांचा आग्रह असतो की एक बाळ असावं. त्यानंतर मग मी विहानसाठी प्रेग्नेंट होते आणि तेव्हासुद्धा मी रिकामी बसली नव्हते. एज्युकेशन मी तिथे थोडं थांबवलं होतं, पण रिकामी बसले नव्हते. तिथे मी मुलांचे ट्युशन्स घेत होते, कारण रिकामा वेळ माझ्याकडनं निघत नव्हता. मग 28 फेब्रुवारी 2020 मध्ये विहानचा जन्म झाला. तर त्यानंतर 15 दिवसांनी कोरोना सुरू झाला, लॉकडाऊन वगैरे लागलं. पुढची 5 महिने मी आईकडेच होते. मग ट्रेन वगैरे सुरू झाली आणि विहानचे बाबा आम्हाला घ्यायला आले लखनौला जाण्यासाठी. पण ते घ्यायला आल्यानंतर कळालं की कोरोनाच्या दरम्यान भारत आणि चीनमध्ये काय सिच्युएशन होत्या, LSEला सगळं काय चाललं होतं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्याविषयी इथे मी सोशल मीडियावर नाही सांगू शकत. ते आम्हाला घ्यायला आल्यानंतर कळालं की त्यांना तिथे जावं लागणार आहे. कधी परत येणार काहीच माहीत नाही. तिथे नेटवर्क नसल्यामुळे फोन वगैरेही येणार नाही, या गोष्टी होत्या. मग आता होतं की आम्ही दोघांनी जायचं की नाही त्यांच्यासोबत. पण असं होत होतं की विहान खूप लहान होता. माझ्या वडिलांना काम करण्यासाठी त्यांच्या कामानिमित्त घराबाहेर पडणं हे होतंच. भावाचं 10वीचं वर्ष होतं, काही नोट्स घ्यायला वगैरे तो थोडासा बाहेर पडायचा. मग अशा वेळी घरच्यांना सगळ्यांना भीती वाटायची की विहान लहान आहे, तर विहानला काही त्रास नको व्हायला वगैरे. तर मी डिसिजन घेतला की मी लखनौला विहानला घेऊन राहील तिथे, कारण सेफ होतं. गेटच्या मध्ये बाहेरून कोणी आत येत नव्हतं, आतलं कोणी बाहेर जात नव्हतं. सगळ्या मूलभूत गरजा मध्येच पूर्ण होत होत्या, डॉक्टर्स होते. तर मी ठरवलं की विहानचे बाबा नसले तरी विहानला घेऊन मी एकटी राहील, म्हणजे घरच्यांची घरी गैरसोय होणार नाही, त्यांना जास्त काळजी वाटणार नाही आणि विहान तिथे सेफ राहील. मिस्टरांचं म्हणणं होतं की मला पूर्ण विश्वास आहे, तू विहानला व्यवस्थित सांभाळशील. फक्त इतकंच आहे की एकटीने सांभाळताना तुला काही त्रास होऊ शकतो किंवा विहानला एकटीने सांभाळणं तुला थोडंसं अवघड जाऊ शकतं. तरीही आम्ही ठरवलं की विहान सेफ राहील, या गोष्टीने आम्ही तिथे राहायला गेले. मी माझ्यासारख्या बऱ्याचशा 150-200 लेडीज होत्या ज्या फक्त मुलांना घेऊन तिथे क्वार्टरमध्ये एकट्या राहत होत्या. कुणाचेही मिस्टर तिथे नव्हते, सगळे LSEला गेलेले होते. तर असेच दिवस जात होते. विहानचे बाबा गेले. मी कधी अशी एकटी राहिलेली नव्हती आईला सोडून. आणि आता तिथे तर आपलं शहर नाही, आपलं राज्य नाही आणि मिस्टर सुद्धा नाही. बाळ एक लहान आहे 5 महिन्यांचं, त्याची जबाबदारी माझ्यावर खूप मोठी होती. तर ते गेल्यानंतर काही दिवस तर मी फक्त रडतच होते. फक्त विहान झोपला की घरातली कामं करायची, तो उठला की त्याला पाहायचं आणि बाकी दिवस माझे असेच रडण्यात जात होते, कारण मला खूप त्रास होत होता या गोष्टीचा. एकटं राहणं, परत ते तिथे गेले, तिथले सिच्युएशन, तिथून फोन न येणं. मग हळूहळू मी तिथल्या लेडीजमध्ये मिक्स होत गेले. त्याही मला समजवायच्या, कारण माझ्यापेक्षा खूप सिनियर सुद्धा लेडीज तिथे राहत होत्या, ज्या 18-20 वर्ष आर्मीमध्ये मिस्टरांसोबत राहत आहे. तर त्या खूप समजवायच्या आणि हळूहळू मग मी विहानला खाली घेऊन जायला लागले. तो मुलांना खेळताना वगैरे बघायचं, असेच दिवस जात होते. पण विहान मग मोठा झाला, थोडासा 6-6.5 महिन्यांचा, आणि तो गुडघ्यांवर रांगायला लागला. रात्री 1-2 वेळा झोप लागल्यानंतर बेडवरनं खाली पडला. मग मी त्याला घेऊन जमिनीवर गादी टाकून झोपायला लागले. तेव्हाही तो असं करायचा की मी झोपले आणि त्याला जाग आली की तो गुडघ्यांवर चालून कुठेतरी जाऊन खेळत बसणार. आणि अशा वेळेस मग मी 1-2 वेळेस जाग आल्यानंतर पाहिलं तर विहान शेजारी नाही. मग मी तेव्हा खूपदा घाबरले, पण पाहिलं की तो घरात कुठेतरी खेळत असायचा. मग ती गोष्ट मला थोडीशी पटत नव्हती की लहान आहे, काही लागेल, काही
येईल वगैरे अशा गोष्टीने. मग तिथून पुढे मी काय केलं, रात्रभर मी भिंतीला पाठ लावून बसून जागून त्या रात्री काढलेल्या आहे. म्हणजे 11-12 पर्यंत मी झोपायचे. मध्ये एकदा विहान उठला की त्याला फिडिंग देऊन तिथून पुढचे पहाटे 5 पर्यंत मी रात्रभर भिंतीला पाठ लावून बसायचे विहानकडे पाहण्यासाठी. आता हे रात्रींचं जागरण होऊ लागलं आणि मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येऊ लागल्या. मिस्टरांचा फोन तर येतच नव्हता. 8 दिवसातनं वगैरे एकदा फोन यायचा, कारण तिथे नेटवर्क वगैरे काहीच नसायचे. फक्त एकदा 8 दिवसातनं फोन आला की 1 मिनिटासाठी तो फोन यायचा की तुम्ही दोघं कसे आहात, मी ठीक आहे, काही गरज असली तर युनिटमध्ये सांग, तुझी मदत केली जाईल, आणि फोन कट व्हायचा. तर त्या रात्री जेव्हा मी जागायचे माझ्या डोक्यामध्ये विचार येऊ लागले आणि एक विचार असा आला की त्याने तिथे मला खूप खचवलं की आई वडिलांनी इतक्या कष्टाने शिकवून लहानाचं मोठं केलंय. अपार कष्ट आमच्या आई वडिलांनी मला आणि माझ्या भावाला मोठं करण्यामध्ये, शिक्षण देण्यामध्ये घेतले आणि अजूनही घेताच आहे. तर त्यावेळेस डोक्यात यायचं की मी काय करते, मी फक्त चूल आणि मूल करते, इथून पुढे मी काय करते. इतकं आई वडिलांनी शिक्षण केलेलं आहे. आईचं नेहमी म्हणणं असायचं की एका स्त्रीने इतकं तरी कमवावं की ती तिच्या मूलभूत गरजा स्वतः पूर्ण करू शकेल. नवरात्र आपल्याला सगळ्या गोष्टी देत असतो, आई वडील सगळ्या गोष्टी देत असतात, पण आपण स्वतः इतकं कमवावं की स्वतःच्या गोष्टी पूर्ण करू शकू. ही गोष्ट नेहमी डोक्यात होतं. ही गोष्ट माझ्या डोक्यात मला खूप त्रास देऊ लागली. रोज माझ्या डोक्यात हेच होतं की मी काय करते. चूल आणि मूल करणं काही वाईट नाहीये, ती गोष्ट काहीच वाईट नाही, याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये, पण या गोष्टीचा मला त्रास होऊ लागला. तर हळूहळू या गोष्टीचा जसं जसं त्रास वाढत गेला तर मी खाली जाणं माझं बंद झालं. तिथल्या ज्या सिनियर होत्या, माझ्या नेबर होत्या, ज्या सगळ्या ताई होत्या, त्यांनी पाहिलं की ही थोडी आजारी वाटते. तर 2-3 सिनियर लेडीज घरी आल्या आणि त्यांनी मला समजावलं. त्या म्हटल्या, बघ आरती, आज आम्ही तुला ना इतकं स्ट्रॉंग करून जाऊ की एक नवीन आरती उभी राहील, किंवा मग आमच्या बोलण्याने तुला इतकं कमजोर करून जाऊ की आजपासून तू अशीच तुटलेली राहशील. तर त्यांनी खूप समजावलं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण फौजी पत्नी आहोत, आपल्याला स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. तो फौजी त्याची ड्युटी तेव्हाच व्यवस्थित करतो जेव्हा त्याला विश्वास असतो की आपली पत्नी मुलाला आणि आपल्या फॅमिलीला व्यवस्थित सांभाळते, आपल्या मागे आपली पत्नी आहे जी सगळं खंबीरपणे बघते, तेव्हाच तो एक चांगली ड्युटी करू शकतो. फौजी पत्नी आहोत किंवा सगळ्यांनाच स्वतःचे निर्णय स्वतः घेता आले पाहिजेत, स्ट्रॉंग राहता आलं पाहिजे, कोणत्याही गोष्टीशी व्यवस्थित आपल्याला लढता आलं पाहिजे, मार्ग काढता आला पाहिजे. त्यांनी समजवलं आणि तेव्हा खरंच एक नवीन आरती निघाली. मी खरंच स्ट्रॉंग झाले. त्या लेडीज जेव्हा मला समजवायला आल्या होत्या ना, तेव्हा त्या हे सुद्धा म्हटल्या होत्या, फौजी पत्नी असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, नेहमी आपण त्यांच्यावर डिपेंड नाही राहू शकत प्रत्येक गोष्टीसाठी. ही वेळ कधीच कोणाच्या आयुष्यात येऊ नये. पण त्या म्हटल्या की ही गोष्ट लक्षात ठेव, फौजीचं आयुष्य संपणं हे कोणत्या गोळीवर लिहिलेलं आहे हे आपण नाही ठरवू शकत, म्हणून आपण नेहमी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आणि मग त्या गोष्टीतनं सुद्धा मला वाटलं होतं की मला कमवणं गरजेचं आहे, आपण स्वावलंबी असणं गरजेचं आहे. देव न करो ही गोष्ट कधीच आयुष्यात होऊ नये, पण आपल्याला माहीत नसतं या क्षणाला सगळं चांगलं आहे आणि पुढच्या क्षणाला काय होईल. म्हणून सगळ्या स्त्रियांनी असंच स्ट्रॉंग सुद्धा राहायला हवं. तेव्हा मी विचार केला की ठीक आहे, आता अजून विहानचे बाबा नाहीये, तर मी हा विचार करत नाही, फक्त विहानला व्यवस्थित सांभाळणं या गोष्टीकडे लक्ष देते. परत सिच्युएशन्स खराब झाल्या, कळू लागलं की परत येतील की नाही माहीत नाही, काय होईल काहीच माहीत नाही. परत खचले, परत स्वतःला स्ट्रॉंग केलं की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे. मग असे दिवस गेले आणि 6 महिन्यांनंतर विहानचे बाबा आले आणि सगळं सुरळीत झालं. मी त्यांच्यासोबत हे शेअर केलं की मला काहीतरी करायचंय. मग तिथे ठरलं नोकरी नाही करू शकत, कारण की विहानला कोण पाहणार. आम्ही एकटेच राहतो, तिघच राहतो, 3-3 वर्षाला पोस्टिंग होते, नोकरी मिळाली तरी 3-3 वर्षाला ती सोडणं कसं होणार आणि कशी परत नवीन काहीतरी जॉब मिळणार. आणि घरी नोकरी करायचं म्हणून घरी राहायचं, तर मग विहानला त्याच्या बाबांचं प्रेम मिळणार नाही, आई वडील दोघांचं प्रेम मिळणार नाही. या गोष्टीमुळे नोकरी करता येणार नाही हा विचार सध्या तरी केलाय. पुढे भविष्यात काही अजून मार्ग निघाले तर त्यानुसार केलंच जाईल. पण या दरम्यान लग्न झाल्यानंतर मी केक करायला शिकलेली होते. मी खूप छान केक करते, आईकडेही मी केक करत होते, काही ऑर्डर आल्या तर त्या सुद्धा घेत होते. तर मग तिथे विहानचे बाबा म्हटले की तू केक इतके सुंदर करते, तू केकचं बोर्डाण होतं, मी तेव्हा केक केलेला आणि आलेल्या सगळ्या मैत्रिणींना तो टेस्ट करायला दिला. त्यांच्यासाठी नवीन होतं की घरी केक होतो, त्यांना खूप आवडला आणि
त्या दिवसानंतर काय जादू झाली माहीत नाही, मला खूप केकच्या ऑर्डर्स यायला लागल्या आणि मी खूप केक करू यासाठी आता नवीन नवीन डिझाईनसाठी मी यूट्यूबवर सर्च करत होते. याआधी मला यूट्यूबवर माहीत होतं की आपण काही व्हिडिओज करून पैसे कमवू शकतो, पण मी ते कधी डोक्यात घेतलं नव्हतं. मग मी तेव्हा सर्च करायचं, तेव्हा पाहायचं अरे लेडीज तर छान असे केक करताय आणि यातनं पैसा सुद्धा कमवताय. माझ्या डोक्यात आलं आपण सुद्धा हे करू शकतो. पण हे होतं की मी केकचं चॅनल सुरू करू शकत नव्हते, कारण पोस्टिंग येत राहतात, तो बिझनेस परत तिथे बंद होतो. मी परत नवीन नवीन व्हिडिओ कुठून आणणार. मग मी मिस्टरांसोबत एकदा ही गोष्ट शेअर केली. ते म्हटले की केक तर नाही करता येणार, पण तू इतक्या सुंदर सुंदर रेसिपी करते, तुला स्वयंपाकाची इतकी आवड आहे, तर तू रेसिपीचं चॅनल का नाही करत. मग तिथून पुढे ठरलं की आपण यूट्यूब चॅनल सुरू करूया आणि रेसिपी करणार. आसामला आलो आणि आल्यानंतर मार्च 2022 मध्ये मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं, पण मी ते हिंदीमधून केलं आणि यूट्यूबविषयी मला काही माहिती नव्हती. यूट्यूबवरूनच पाहून सगळं शिकले. चॅनल सुरू करण्यापासून एडिटिंग वगैरे पुढच्या सगळ्या गोष्टी यूट्यूबवर पाहूनच शिकले आणि यूट्यूबसाठीच काम केलं. टेक्निकल व्हिडिओज पाहायचे. तर मी हिंदीमध्ये चॅनल सुरू केलं. 9-10 महिने काम केलं. तिथे काही सक्सेस मिळाला नाही. 1-2 रेसिपी आहेत त्या 50K पर्यंत वगैरे गेल्या, पण तिथे काही व्यवस्थित झालं नाही. मग यूट्यूबवर काम करणं म्हटल्यावर पेशन्स हवे. खूप धीर ठेवत होते. लहान विहानला सांभाळून सगळ्या गोष्टी करत होते. मिस्टर खूप सपोर्ट करत होते. काही गोष्टी आणण्यात त्यांनाही वेळ मिळत नव्हता. त्यांची खूप ओढाताण होत होती आणि असं ठरवलं की मी नाही करत, हे नाही मिळत आहे, पुढे भविष्यात आपण काहीतरी करू. पण मिस्टर म्हटले की बंद करण्याआधी ना, आता दिवाळी आहे, तर तू दिवाळीच्या फराळाच्या रेसिपी काही शूट कर मराठीमध्ये. आपण आपलं एक मराठी चॅनल सुरू करूया. ऑक्टोबर 2022 मध्ये मी माझं चॅनल सुरू केलं आणि त्यावर दिवाळीच्या फराळाच्या रेसिपी टाकल्या. सुरुवातीला पहिलेच व्हिडिओ असले तरीही छान रिस्पॉन्स मिळाला ऑडियन्सचा. चांगले व्ह्यू येऊ लागला. पहिलाच व्हिडिओ 24K वगैरे पर्यंत गेला आणि तिथे वाटलं की खरंच सुरुवातीला मातृभाषा सोडून चूक केली होती. आपण आपल्या मातृभाषेमध्ये जितकं व्यवस्थित दाखवू शकतो, सांगू शकतो, ते दुसऱ्या भाषेत आपल्याला करणं तितकंच सोपं नसतं. असेच व्हिडिओ करत राहिले. परत असं झालं की व्ह्यूज डाऊन झाले. परत निराशा आली आणि मी आता ठरवत होते की काय करायचं. सुरुवातीचं 1 वर्ष तर मी हिंदीमध्ये काम केलंय. वेळ वाया गेलाय, पैसासुद्धा लागत असतो, खर्च होत असतो एक्स्ट्रा गोष्टी करण्यामध्ये जास्त. मग मी आता ठरवलं की महाराजांच्याच पोथीमध्ये मी ही गोष्ट वाचलेली आहे, तर मी ठरवलं की आपण 2 चिठ्ठ्या करायच्या. एकावर लिहायचं की तू यूट्यूबवर काम कर आणि एकात लिहायचं यूट्यूबवर काम नको करू. स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना केली त्यांच्या इथे बसून आणि चिठ्ठ्या टाकल्या. एक चिठ्ठी उचलली, त्यातनं निघालं की आरती तू यूट्यूबवर काम कर. इथून पुढे अगदी मी छान काम करू लागले, हेच समजून की महाराजांची आज्ञा आहे, यामध्ये मला यश मिळेल. माझा देवावर प्रचंड विश्वास आहे आणि मी तिथून पुढे काम करू लागले. हळूहळू टेक्निकल व्हिडिओजमधनं कळालं की शॉर्ट व्हिडिओंना सुद्धा पेमेंट सुरू होणार आहे, त्यातून सुद्धा आपण चॅनल मॉनिटाईज करू शकतो. तर मी हळूहळू शॉर्ट व्हिडिओज जास्त बनवू लागले. दिवसाला 2-2 व्हिडिओजसुद्धा मी टाकू लागले आणि मग आपले शॉर्ट व्हिडिओज व्हायरलसुद्धा झाले. खूप छान ऑडियन्स मिळाला. जे वाटत होतं की यूट्यूबवर आपल्याला एक सक्सेस मिळावा, काहीतरी अर्थार्जन व्हावं, आपण पैसा कमवावा. यूट्यूबवर येणारा प्रत्येक व्यक्ती पैसा कमवण्याच्याच आशेने येतो, त्याच्याकडे जी कला आहे ती दाखवून. छान असे व्हिडिओज व्हायरल होत गेले. मग 6-7 महिन्यांनंतर चॅनल मॉनिटाईज झालं. पण त्याआधीचा काळ मी कधीच निराश झाले नाही, हिंमत सोडली नाही आणि मिस्टरांचा खूप सपोर्ट. त्यांनी हात धरून मला माझ्या या प्रवासापर्यंत पुढे आणलंय असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर मग शॉर्ट व्हिडिओ व्हायरल झाले, चॅनल मॉनिटाईज झालं. 6-7 महिन्यांनंतर पहिलं पेमेंट आलं. सगळ्या गोष्टी सुरळीत होत होत्या. पण एकदा मी पुरी भाजीचा व्हिडिओ टाकला. मी पुरी भाजीचा व्हिडिओ टाकला आणि थोड्या वेळानंतर मी चेक करायला घेतलं की काय आहे, आपण बघूया. आणि पाहते तर यूट्यूबचा मेल आलाय, तुमचा चॅनल डिलीट झालाय म्हणून पूर्ण मेल आलेला आहे. त्यावेळेस ती सिच्युएशन माझ्यासाठी अशी होती की जमीन फाटली आहे की काय झालं माहिती नाही. कारण 1 वर्ष मी हिंदीमध्ये काम केलं होतं. ती निराशा होती आणि ती घेऊन मी नवीन चॅनल सुरू केलं. आता कुठे काहीतरी प्रकाश दिसत होता, तर ही गोष्ट झाली. तो वेळ माझ्यासाठी खूप वेगळा होता. मी त्याच गडबडीत यूट्यूबला मेल केला. काय मेल केला ते मला सुद्धा आठवत नाहीये. मराठी शब्द टाकले की इंग्लिश टाकले ते सुद्धा मला त्यावेळेचं 2-3 मिनिट आठवत नाहीये आणि मला अचानक रडू कोसळलं आणि मिस्टर म्हटले की काय झालंय. त्यांनी तो मेल बघितला आणि त्यांना सुद्धा धक्का बसला, कारण ते मेहनत पाहत होते विहानला सांभाळून आणि मी जितकी मेहनत कॅमेरावर करत होती मागून तितकाच त्यांचा सपोर्ट होता. त्यांचं होतं की बघ, तू व्यवस्थित काम करते, चूक तुझ्याकडनं काहीच झालं नाही, चॅनल परत येईल, धीर सोडू नको. मग मी महाराजांना म्हटले की
का महाराज, म्हणजे तुम्ही माझ्यासोबतच असं का केलं, की काय चुकलं माझं? मग मिस्टरांनी समजवलं की ठीक आहे, काही गरज नाही आहे रडण्याची, एवढी मोठी काही गोष्ट झालेली नाही आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. मग ते 3 तास म्हणजे 3 वाजेपासून 6 वाजेपर्यंतचा वेळ खूप म्हणजे वेगळा होता माझ्यासाठी. ते मला सांगणं होत नाहीये. पण मी परत एकदा टेक्निकल व्हिडिओ पाहिला की असं झाल्यास काय करायचं. तर मी परत एकदा मेल केला यूट्यूबला आणि मेल केल्यानंतर 6 वाजता, 5:30 पावणे 6च्या दरम्यान मी मेल केला आणि 6 वाजता मला परत एक यूट्यूबचा मेल आला की तुमचं चॅनल परत मिळालंय. चुकीच्या गोष्टींमुळे हे डिलीट झालं होतं चुकून, म्हणजे प्रॉपर इंग्लिशमध्ये मेल होता. आणि ते 3 तास म्हणजे चमत्कारा प्रकारेच होते आमच्यासाठी की चॅनल डिलीट झालं आणि 3 तासात ते परत आलं. एक तो चमत्कारच झालेला. आशीर्वाद, तिची प्रार्थना, देवाची कृपा आणि या गोष्टींमुळे फक्त 3 तासामध्ये चॅनल आपलं परत आलं होतं. परत मी त्याच हिमतीने दुसऱ्या दिवशीपासून परत व्हिडिओज करायला लागले आणि तुम्हा ऑडियन्सचं खूप सारं प्रेम मिळालं. तुम्ही खरंच प्रेक्षक मायबाप आहात. आम्ही क्रिएटर्सने किती जरी काम केलं आणि तुम्ही प्रेक्षकांनी पसंती दाखवली नाही तर काहीच फायदा होत नाही. एक व्हिडिओ बनवण्यामागे विचार करण्यापासून पोस्ट करेपर्यंत 6-7 तासांची मेहनत घेतली आणि तुम्ही प्रेक्षकांनी पसंती दाखवली नाही ना, तर त्याचा काही फायदा होत नाही. मग तुम्ही सगळ्यांनी छान सपोर्ट केलं. शॉर्ट व्हिडिओच्याच माध्यमातून आपलं चॅनल छान मोठं झालं. मोठ्या व्हिडिओजलाही हळूहळू व्ह्यूज येऊ लागले आणि अशी सुरुवात झाली आहे यूट्यूबची. तर मी सांगेल की हिंमत न हरता सतत मेहनत केली तर आपल्याला यश नक्कीच मिळतं. तर अशी माझी यूट्यूब जर्नी होती. आपल्याला सिल्वर प्ले बटन सुद्धा यूट्यूबकडनं आलं. तर पुढची कमेंट आहे, हाय ताई, तुझ्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात, तुझी यूट्यूब जर्नी ऐकायला आवडेल. तर आता यूट्यूब जर्नी सांगितली आम्हाला. मी पण आत्ताच चॅनल स्टार्ट केले, सो आमच्यासारख्या नवीन यूट्यूबर्ससाठीही हेल्पफुल ठरेल काही माहिती, थँक्स. तर आत्ता यूट्यूब जर्नी सांगितली. मेहनत करत राहा, चांगला कॉन्टेंट तयार करत राहा, नक्कीच यश मिळतं. तुम्हाला यूट्यूबमधून किती पेमेंट मिळते प्लीज सांगा. तुमचे हस्बंड फौजी आहे का? तर हो, माझे हस्बंड फौजी आहे. आणि यूट्यूबमधून किती पेमेंट मिळते, तर मी जसं सांगितलं होम बेकर आहे, केक करते. इथे सुद्धा मी केक्सची ऑर्डर घेते. तर यूट्यूबचं पेमेंट आपण डायरेक्ट सांगू शकत नाही, काही यूट्यूबच्या पॉलिसी असतात त्यामुळे. तर यूट्यूबमधून किती पेमेंट मिळते असं साधारण सांगायचं झालं तर मला केक करून जर महिन्याला 9 ते 10 हजार रुपये फायदा होत असेल तर त्याच्या दुप्पट किंवा त्यापेक्षा थोडं कमी किंवा कधी जास्त असं माझं यूट्यूबचं पेमेंट होतं. यूट्यूबचं पेमेंट ठराविक नसतं. आपण जसं काम करू, ऑडियन्सची जशी पसंती असेल त्यानुसार कधी पेमेंट जास्त कधी कमी सुद्धा होत असतं. पुढची कमेंट आहे अर्चना बागुल यांची रोज आपल्या रेसिपी खाली कमेंट्स असतात, सगळ्यांच्याच असतात, पण काही नावं ना अशी पाठ झालेली आहे. ताई, तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण असते? तर फॅमिलीमध्ये दोन्ही साईडला माहेरी माझी आई, वडील आणि भाऊ आणि मी असं आमची चौघांची फॅमिली आहे. सासरी म्हणाल तर घरी गावी सासू सासरे असतात. मोठे जेठ आहे तेही कामानिमित्त बाहेर राहतात आणि आम्ही इकडे. एडिट कसं करते, तर एडिट करायला मी यूट्यूबवरूनच शिकले टेक्निकल व्हिडिओज पाहून. परत एक कमेंट आहे, शॉर्ट व्हिडिओमध्ये तुझ्या कमेंटमध्ये वाचलंय की तुम्ही सरिता किचनच्या बहीण आहात का? तर ताई, सरिता ताई तुमची बहीण आहे का? तर हो, ही कमेंट मला खूप येते. जेव्हा शॉर्ट व्हिडिओज आपले छान चालायला लागले तेव्हापासून ते आत्तापर्यंत खूप येतं की तुम्ही सरिता किचनच्या सरिता ताईसारख्या दिसतात किंवा तुमचं बोलणं तसं वाटतं किंवा तुम्ही त्यांच्या धाकटी बहीण आहात का? तर नाही, मी सरिता मॅमची बहीण नाही. आम्ही कधी भेटलो नाही आहे, कधी बोललेलो सुद्धा नाही आहे. तर मॅमची मी बहीण नाही आहे. पुढे आहे, आधी तर हे सांग आरती, यूट्यूब चॅनल का सुरू केलं? त्याचं उत्तर मी आत्ताच दिलं. तुझ्या फॅमिलीचा तुला सपोर्ट आहे का? हो, फॅमिलीचा खूप सपोर्ट आहे, म्हणूनच मी इथपर्यंत आहे. फॅमिलीचा सपोर्ट म्हणाल तर आई, वडील आणि भाऊ यांचा पूर्ण सपोर्ट आहे. लग्नानंतर प्रत्येक मुलीसाठी आपला जोडीदार किंवा आपल्या नवऱ्याचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे कुठलंही काम करताना. आणि त्यामध्ये माझं नशीब खूप छान आहे की माझे मिस्टर कुठलंही चांगलं काम करायला मला कधीच नकार देत नाही, त्यांची साथ नेहमी असते. आणि फॅमिलीमध्ये सासू सासरे म्हणाल तर त्यांचा सुद्धा पूर्ण सपोर्ट आहे. ते सुद्धा कुठलीही गोष्ट करायला नकार देत नाही. खरंच असे सासू सासरे भेटायला सुद्धा नशीब लागतं. एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली ना तर मागे जून 2023मध्ये आम्ही सुट्टीसाठी गावी गेलेलो आणि मी फक्त म्हटले की मला एखादी रेसिपी शूट करावीशी वाटते चुलीवरची. लगेच त्यांनी सासूबाई म्हटलं की चल मी तुला गच्चीवर चूल मांडून देते, कारण घराच्या मागे आहे तिथे प्रकाश इतका नसतो म्हणून. सासरे लगेच छोटी छोटी लाकडं काढून दिली. म्हणजे ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. त्यांचा खरंच खूप सपोर्ट आहे.
पुढे आहे रेसिपीचे कोणत्या यूट्यूबरला पाहून तुला मोटिवेशन मिळतं किंवा कोणते यूट्यूबर तुला आवडतात. रेसिपीमध्ये मोटिवेशन किंवा माझे गुरु म्हणाल आईनंतर तर विष्णू मनोहर सर आहे, त्यांना पाहून खूप मोटिवेशन मिळतं. तुझी फॅमिली तुझे मिस्टर या कामामध्ये सपोर्ट करतात का? हो. तू फौजी पत्नी आहे तर व्लॉग पण दाखव, तुमचे फौजी लाईफ आवडेल पाहायला, व्लॉग करशील का? तर नक्कीच व्लॉग करेल. जर तुम्हाला पाहायला आवडणार असेल तर नक्कीच आपण भविष्यामध्ये व्लॉगिंगचं चॅनल सुरू करूया, दुसरं चॅनल करूया, कारण इथं आपला रेसिपीचा ऑडियन्स आहे आणि फौजी लाईफ नक्कीच दाखवेल. पण काही बंधनं असतात की आर्मीविषयी आपण दाखवू शकत नाही, जास्त बोलू शकत नाही, त्या गोष्टी टाळून आमची रेग्युलर जी फॅमिलीची लाईफ असते ती नक्कीच दाखवेल. ताई तुझे माहेर सासर कोणतं? त्याचं उत्तर आत्ताच दिलं आहे. पुढे अजून काही कमेंट आहे. तुम्ही कुठे राहतात? आम्ही सध्या आसाम गुवाहाटीत राहतो. हाऊसवाईफ आहे की वर्किंग वुमन? हाऊसवाईफच आहे, सोबत होममेकरसुद्धा आहे आणि आता यूट्यूबचं सुद्धा काम करते. आणि एक रिक्वेस्ट आहे की प्लीज रेसिपीचं नाव मेन्शन करत जा. नक्कीच नक्कीच. आणि तुम्हाला रेसिपी सर्च करायच्या असल्या ना, टायटलमध्ये जरी नाव नसलं तर SEO करताना बऱ्याच ठिकाणी रेसिपीविषयी सगळं टाकलं जातं. तर रेसिपी सर्च जरी करायची असेल ना, तर आता बिर्याणीच असेल तर बिर्याणी बाय आरतीज रेसिपी मराठी जरी केलं तर व्हिडिओज मिळेलच. हर्षदा महाजन यांची कमेंट आहे. या मला खूप आधीपासून या ताई मला सपोर्ट करतात. शॉर्ट व्हिडिओंना न चुकता त्यांची कमेंट असते. सगळ्यांच्याच कमेंट्स असतात, पण काही कमेंट किंवा काही नावं अगदी लक्षात राहिलेली आहे. तुला इतक्या छान छान रेसिपी कशा सुचतात? तर स्वयंपाकाची आवड आहे, लहानपणापासूनच ह्या गोष्टी करायला खूप आवडतात आणि तुमचं सगळ्या ऑडियन्सचा किंवा सगळ्या सबस्क्रायबर्सच्या इतक्या छान छान कमेंट असतात ना, अजून चांगलं चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. आणि डोक्यात सतत नाही तेच असतं की आपण काय करायला हवं. काही रेसिपी सुचली तर ती ट्राय करते, परफेक्ट झाली तर दुसऱ्यांदा परत बनवून तुम्हाला दाखवते, काही कमी वाटली तर परत ती कमी सुधारून परत ट्राय करते, जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत ट्राय करते, एकदम परफेक्ट झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. पुढची कमेंट आहे. तुम्ही आसामला असतात असे ऐकले आहे, तुमचे व्हिडिओमधून. तुमचे मिस्टर डिफेन्समध्ये आहे का? हो, माझे मिस्टर डिफेन्समध्ये आहे. ताई तुम्हाला एवढे छान रोज रोज नवनवीन रेसिपी कशा सुचतात आणि तुम्ही प्रॉपर कोणत्या गावाच्या आहे? ताई तू हाऊसवाईफ आहे का? कुठे जॉब पण करते? खूप सुंदर ऑल रेसिपीज बनवतात ताई तू आणि टिप्स पण छान देते ताई तू सर्व. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे इतक्या छान कमेंट करतात ना, तर एखाद्या दिवशी जरी निराश वाटत असेल, काम करायची इच्छा होत नसेल, तर तुमच्या कमेंट वाचून ना खरंच खूप मोटिवेशन मिळतं आणि अजून नव्या हिमतीने किंवा नवीन जोमाने काम करायला मदत होते. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आत्ता दिलेलीच आहे. तुम्ही रेसिपीबद्दल आयडल कोणाला मानतात? म्हणजे कुणाकडून शिकल्या किंवा कुणाचे व्हिडिओ पाहून शिकलात? तर आयडल म्हणाल तर मी विष्णू मनोहर सरांनाच मानते. रेसिपी करायचं म्हटलं तर बेसिक स्वयंपाक मी संपूर्ण आईकडनं शिकले. आईकडनंच म्हणण्यापेक्षा माझ्या घरात जितक्या लेडीज आहे, म्हणजे आपले सगळे असतात ते सगळे सुगरण आहे, उत्तम. मी सगळ्यांकडनं शिकले. एक सांगायला वाटेल, पुरणपोळी ना मी माझ्या मोठ्या आईला करताना पाहून पाहून शिकलेली आहे. कुठला स्वयंपाक आईने हात धरून असा शिकवलेला नाही, पाहून पाहूनच. चपात्या करायला म्हणाल तर सुट्ट्यांमध्ये कधी आत्याकडे राहायचं तर आत्याकडे मी चपात्या करायला शिकले. बाकी सगळ्या गोष्टी आईकडनं शिकले. आणि जे पुढे आहे ते जसं जसं या गोष्टीची आवड होत गेली तशी तशी मी माहिती काढत गेली. मी पुस्तकंसुद्धा भरपूर वाचते, माझ्याकडे भरपूर पुस्तकंसुद्धा आहे, त्यातूनसुद्धा रेसिपी सुचतात आणि मी रेसिपी करत असते. किंवा मी आधीच्या ज्या रेसिपी लिहून ठेवल्या त्यासुद्धा मी करते. आत्तानुसार त्यामध्ये काय बदल करायचे असेल ते बदल करूनसुद्धा मी रेसिपी करते, अशा पद्धतीने आहे. एक गोष्ट सांगायला आवडेल की मास्टरशेफ जे आहे ना ते मला इतकं आवडतं, एकसुद्धा एपिसोड मी त्याचं मिस करत नाही. मी 7वीत किंवा 8वीत असेल, मला एक्झॅक्ट आठवत नाही. मी एकदा बघितलं आणि त्यांनी आलू पराठा करायला शिकवलं होतं, विकास यांनी. तर मी तेव्हा तो मैद्याचा डो करून ते आलू पराठा TV वर बघितलेलं आणि तसा मी करून बघितलेला. माझी पहिली रेसिपी म्हणाल ना की मी ट्राय केलेली तर मी भरली भेंडी केली होती. म्हणजे आई ना माझी एक एक भेंडी भरून नाही करत, ती उभ्या उभ्या चिरून वरतून कूट टाकते फोडणीमध्ये अशी. तर ते मला आठवतं. अशीच माझी स्वयंपाकाची सुरुवात झाली होती. व्हिडिओ 1 मिनिटमध्ये ऑल रेसिपी शूट कशी करते टेल मी प्लीज. तर शॉर्ट व्हिडिओ मी असं 1 मिनिटामध्ये शूट नाही करत, जशी आपली रेसिपी असते तसं शूट करते आणि मग एडिट करते.
पुढची कमेंट आहे, ताई थंबनेल बनवण्याबद्दल थोडी माहिती द्या ना, माझे पण चॅनल आहे, खूप हेल्प होईल. तर नक्कीच थंबनेल बनवण्यासाठी तर सर्वप्रथम जे काही कॉन्टेंट तयार करत असाल, मी आता रेसिपीचंच उदाहरण देते कारण मला त्याचाच अनुभव आता आलेला आहे. तर थंबनेल बनवताना ना फोटो चांगल्या क्वालिटीचा क्लिक करणं गरजेचं आहे. त्यानंतर अट्रॅक्टिव्ह थंबनेल असायला हवं आपलं. थंबनेल कसं बनवायचं हे सुद्धा मी यूट्यूबवरूनच शिकलेली आहे, तर तुम्ही टेक्निकल व्हिडिओज पाहू शकतात. हिंदीमध्ये सर्च केलं की आपल्याला मिळतात. तर चला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. तुमच्याच खूप छान छान कमेंट होत्या. आशा करते तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिली असेल. खूप छान कमेंट येतात रोज. काही तर वयोवृद्ध आजींच्या सुद्धा कमेंट येतात. 75 वर्षाच्या आजी, मला आठवतं एक कमेंट आत्ताच आली होती की 85 वर्षाच्या आजी त्या होत्या. त्या म्हटलं की तुझी रेसिपी पाहून मी आत्ता सुद्धा ट्राय करते. ही गोष्ट खरंच खूप मोठी आहे. म्हणजे छान वाटतं हे पाहून. एक आजी औरंगाबादच्या आहे, त्यांनी कमेंटमध्ये सांगितलं 75 वर्षाच्या आहे. त्यांचं नाव सुद्धा मला आठवतं, विजयाज म्हणून काहीतरी आहे. त्यांच्यासुद्धा खूप छान कमेंट असतात, खूप टिप्ससुद्धा देतात त्या मला. हे सगळं पाहून खूप छान वाटतं. असेच कमेंट करत राहा, अशीच साथ देत राहा, सपोर्ट करत राहा. मी सुद्धा खूप मेहनत करेल, 100 नाही तर 101% माझी मेहनत करून तुमच्यासाठी नवनवीन रेसिपीज नक्की घेऊन येईल. तुम्ही कधी निराश होणार नाही अशीच प्रयत्न करत राहील. तर तुम्ही वेळात वेळ काढून इथपर्यंत आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार. परत भेटते छानशा एक व्हिडिओसोबत उद्या 1:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.